सावधान। अत्तना हि कतं पापं अत्तजं अत्तसंभवं अभिमथ्यति दुम्मेधं वज्रं वस्ममयं मणि। याचा जो अर्थ आहे तो असा दिलेला आहे की स्वतःपासून निर्माण झालेले, स्वतःपासून निर्माण झालेले, स्वतःपासून उत्पन्न झालेले, स्वतःमुळे उत्पन्न झालेले, स्वतःपासून जन्मलेले, स्वतः केलेले कर्म, विशेषतः पापकर्म, हे दुर्बुद्धी माणसाला अशा प्रकारे पीडित करते, त्रास देते, जसं एखादा कठीण एखादा कठीण दगड हा वज्रानं कापला जातो, किंवा पाषाणातल्या रत्नाला वज्र कापतो, असा या अर्थ केलेला आहे. पण थोडासा शब्दशः अर्थ समजून घेतला तर आपल्याला ही गाथा लक्षात येईल. आपण अत्तवग्ग पाहत आहोत. धम्मपदातला 12वा वग्ग. आणि 12व्या वग्गातली 161वी गाथा आहे. त्याचा थोडासा शब्दशः अर्थ पाहू. अत्तज अत्तज म्हणजे म्हणजे जन्मलेले. अत्तज म्हणजे स्वतःपासून जन्मलेले, किंवा अत्तपासून जन्मलेले, स्वतःपासूनच अस्तित्वात आलेले. कारण आपण म्हणजे आपलं चित्त, मन, म्हणजे त्याच्यावरचे संस्कार, याच्यामुळेच सगळ्या क्रिया घडतात. पुढच्या संस्कारामुळेच पुढच्या क्रिया घडतात. म्हणजे आपल्यापासूनच, आपल्यामुळे, म्हणजे आपल्या म्हणजे पर्सनल आपल्यामुळे नाही, या अस्तित्वामुळे, या अस्तित्वामुळे, या म्हणजे चित्त, मन, याच्यामुळे संस्कार निर्माण होतात, आणि संस्कारामुळे कृती निर्माण होते. विज्ञान, आणि मग नामरूप, आणि पुढे कृती निर्माण होते. म्हणजे आपल्यातूनच कर्म, कृत्य जन्माला येतं. अशा अर्थाची ही गाथा आहे. म्हणून आपणापासूनच उद्भवलेलं, आपल्यापासूनच निर्माण झालेलं, अत्तपासून, अत्तज, संभव म्हणजे त्याच्यामुळे, म्हणजे या आत्तामुळे, या संस्कारामुळेच हे कर्म होणं संभव झालेलं आहे. त्याच्यामुळेच ते झालेलं आहे. आत्तसंभवम. अभिमथ्यती. अभिमथ्यती म्हणजे ते कर्म, विशेषतः ते पापकर्म. अभिमथ्यती म्हणजे ऍक्च्युली ते त्या आत्तालाच, म्हणजे आपल्यालाच ते कापतं, ते आपला नाश करतं. विशेषतः वाईट जर असेल तर ते आपल्याला कापतं, चिरडतं. अशा अर्थाचा हा अभिमथ्यती शब्द आहे. अभिमथ्यती. आणि वज्रंग म्हणजे वज्र. वज्र हे कशालाही कापतं. कोणत्याही गोष्टीला वज्र हे त्याचा नाश करतं. वज्र हे नाश करणार आहे, कापणार आहे. वज्र हा सगळ्यात कठीण, कडक धातू आहे. वज्र किंवा एक कडक शस्त्र आहे, कठीण शस्त्र आहे, अस्त्र आहे, शस्त्र आहे. आणि हे कशालाही कापू शकतं. आणि वज्रंग अस्ममय. अस्म म्हणजे अश्म. अश्म म्हणजे दगड.
पाषाण. इथं वस्ममयंग आलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारे गाथा वेगळ्या 2-3 धम्मपदात वेगवेगळ्या प्रकारचे दिलेलं आहे. काही ठिकाणी वस्ममयंग दिलंय, काही ठिकाणी अस्ममयंग दिलेलं आहे, काही ठिकाणी हस्ममयंग दिलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे ते लिहिलं गेलेलं आहे, प्रिंट झालेलं आहे. पण अश्म, अश्म म्हणजे दगड, अश्मयुग म्हणतो ना आपण. दगडाचं युगाच्या नावामध्ये एक युग जे आहे ते अश्मयुग आहे. अश्मयुग म्हणजे माणसाला दगडांचा वापर हत्यारासारखा कसा करता यायला लागला आणि मग त्याच्यातून त्याचं जे काही जगणं आहे, त्याची जी काही उपजीविका आहे, त्याचं खाणं पिणं जे आहे ते त्याच्यामुळे कारण त्या अश्मामुळे, ते दगडाने केलेल्या हत्यारामुळे तो शिकार करू लागला आणि शिकार करू लागल्यामुळे त्याला ते खायला मिळायला लागलं. असं एक युग होतं. नंतर मग आता त्याच्यामध्ये हत्यारामध्ये आता वेगवेगळे प्रकार झालेले आहेत आणि त्याच्यातून माणूस स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवतो. तर ते अश्म ते त्यावेळेचं जे अश्मयुगातलं अश्म म्हणजे दगड. तर हा वजर जो आहे ना, या दगडातून निघालेल्या मणी, मणी म्हणजे रत्न, या रत्नाला पण तो कापतो. रत्न किंवा हिरा जो आहे तो हिरा, हिरा कापण्याचं जे मशीन असतं ते ते किंवा ते जे ते धारदार शस्त्र असतं, ते ज्यांनी पाहिलं असेल त्यांना माहिती आहे की कडक हिरा सुद्धा त्याने कापला जातो. तो दगडातला हिरा कापला जातो. तर या गाथेचा एक थोडासा अर्थ लागला असेल असा मी समजतो. आपण दुसरं कोणाला जबाबदार धरू नये अशा अर्थाची ही गाथा आहे. आपल्यातूनच चांगल्या वाईट गोष्टी निर्माण होतात आत्तापासूनच. कारण आत्तामध्ये मन आहे, चित्त आहे आणि मन हे सगळ्या गोष्टींचं मूळ आहे. मन ही एक शक्ती आहे, मन ही एनर्जी आहे, कॉन्शियसनेस. त्याचा एक भाग चित्त, चेतना, चेतवणं, पेटवणं. ही जी शक्ती आहे, या शक्तीमध्ये आकर्षण आणि पराकर्षण म्हणजे अट्रॅक्शन आणि रिपल्शन. मनाच्या संबंधात म्हणाल तर लोभ आणि द्वेष. लोभ हा लाभासाठी असतो आणि द्वेष हा लाभ होत नाही म्हणून असतो. लाभाला उपयोगाचा नाही ती गोष्ट द्वेषाची असते, होऊ शकते. आणि जी गोष्ट लाभासाठी उपयुक्त असते त्याचा लोभ जडतो. ह्या दोन प्रवृत्ती ज्या आहेत ह्या दुःखाचं कारण आहे, मूळ आहे. तणावाचं, टेन्शनचं हेच मूळ आहे आणि हे आपल्यातच आहे असं ते म्हटलेलं आहे. म्हणजे इथं सांगण्याचा मतीचा अर्थ असा दिसतो गाथेचा की स्वतःमध्येच पहा. लोभाचा विषय, द्वेषाचा विषय जरी बाहेर असला तरी त्या लोभाची प्रवृत्ती ह्या आत्तामध्ये आहे, आपल्यामध्ये आहे, या चित्तामध्ये आहे, मनामध्ये आहे. म्हणून आत्तज आपणापासूनच त्याच्यात ते कर्म, लोभाचं कर्म किंवा द्वेषाचं कर्म हे निर्माण होतं आत्तामधूनच, आपल्यामधूनच. म्हणून आपल्याकडे पहा अशा प्रकारचा संकेत देणारी ही गाथा दिसते. कारण आपण जे जे काही बोलतो, वागतो म्हणजे कृती, ॲक्शन, कर्म, हे वाचिक कर्म, कायिक कर्म म्हणजे कायेचं कर्म म्हणजे वर्तन, वाचिक कर्म म्हणजे बोलणं, ज्या प्रकारचं असेल ते ते सगळं आत्तामधून म्हणजे मनामधून आणि चित्तामधून निर्माण होतं. चित्तामुळे
विकृत झालेल्या मनातून, चित्तामध्ये जर लोभ द्वेष असतील, त्याच्यामुळे विकृत झालेल्या मनातून आपली वाणी आणि शारीरिक कृती म्हणजे शारीरिक कर्म, हे दोन्ही कर्म, वाचिक कर्म आणि कायिक कर्म, हे मानसिक कर्मामुळे निर्माण होतात, म्हणजे मनामुळे निर्माण होतात. आणि मनाची विकृती ही चित्तामुळे आहे. म्हणून बाहेर कुठं शोधण्यापेक्षा इथंच शोधलं पाहिजे. आणि ते शोधल्यावर मग हे लक्षात येतं का अरे सगळं काही आपल्यातूनच निर्माण होतंय. म्हणजे माझं मन असं असं आहे म्हणून मी असं बोलतो आणि असं करतो आणि मग त्याचा परिणाम भोगतो. तर जे काही अ, आपल्या जीवनातले मुख्य जे प्रश्न असतात, हे विचलनाचेच प्रश्न असतात. डिस्टर्बन्स म्हणजे मनाचं विचलन, टेन्शन, ताणतणाव, प्रेशर, भीती वगैरे वगैरे जे काही ज्याच्यामुळे आपलं चित्त मन विचलित होतं, ते सगळं ते मनात निर्माण होतं म्हणूनच होतं. चित्तात चित्तामुळे जे मन विचलित होतं, त्याच्यामुळे ते कर्म घडतात. तर हे चित्त मन म्हणजे आत्ता आपण, हे संस्कारित अस्तित्व. तर त्याच्यातच बऱ्या वाईटाचा उगम आहे. आणि त्यातलं जे वाईट आहे त्याला पापकर्म म्हटलेलं आहे. आणि त्याचा परिणाम हा डिस्टर्बन्स आहे, विचलन आहे, अशांतता आहे, चित्ताचा कंप आहे, व्हायब्रेशन आहे, चित्ताचा कंप आहे, चित्ताचा चित्तात चित्ताचं आणि मनाचं भय आहे. एका शब्दात त्याला दुःख म्हटलं. हे दुःख समजावून सांगण्यासाठीच वेगळ्या भाषा बोलाव्या लागतात. परंतु हे सगळं थेट अनुभवता येतं. आत्ता आणि हे चित्त, हा चित्त आणि आत्ता शब्द हा जवळचा असला पाहिजे. तर हे चित्त, आत्ता चित्त आणि त्याच्यानुसार होणारं मन, चालणारं मन, संस्कारित मन, आणि त्याच्यातून त्या त्याच्या विशेषतः त्यातल्या वाईटाचा, पापकर्माचा, अकुशलाचा आपल्या वर्तनावर होणारा परिणाम, कायिक आणि वाचिक वर्तनावर होणारा परिणाम, आणि त्याच्यामुळे घडणारी कृती आणि कृतीचे परिणाम जे दुःखदायक आहे, ते सगळं परत येतं ते आत्ताकडेच. कर्म बाहेर घडतं कधी कधी, पण त्याचं जे मूळ आहे ते आतमध्ये आहे. आणि ते आतलं जे आहे ते जोपर्यंत कळत नाही, आत्ता जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत पुढच्या वर्तनावर आपल्याला पुढच्या वर्तनावर आपलं काहीच नियंत्रण राहत नाही. कारण आपलं आत्ता, आपलं चित्त, आपलं मन हेच आपल्याकडून काम करून घेतं आणि ते आपल्याला चिरडतं असं म्हटलेलं आहे. हा जो शब्द त्यांनी वापरलेला आहे, अ, अभिमथ्थती, मथ्थ, अ, अ, मथ्थ शब्द जो आहे, मथ्थ, अभि म्हणजे म्हणजे खूप काही पुढे, पुढे जे जे आहे ते मथ्थ शब्दाचा आपल्याला एक मराठी पण श- शब्द आहे काहीतरी. आठवल्याचा मथ्थ शब्दाचा म्हणजे त्याचा खतम करतो, त्याला चिरडतो, त्याचा नाश करतो, त्याला विचलित करतो,
त्याला कापतो असं पण म्हटलंय. जसं एक आणि हे वाईट कर्म, पापकर्म हे एखाद्या वज्रासारखं आहे म्हणे. ते वज्रासारखं कर्म ह्या अस्तित्वाला, ह्या आत्ताला कापतं, चिरडतं. म्हणून आपण जेव्हा भावनांच्या दबावाखाली असतो आणि तिथं आपल्याला काहीच कळत नाही. आपल्याला काय करावं ते कळत नाही. इतके कधी-कधी आपण आपल्या विचारांच्या आणि विशेषतः विचारांना विचलित करणाऱ्या भावनांच्या दबावाखाली, चित्ताच्या दबावाखाली आपण एवढे असतो, की आपण काय कृती करतो आणि कसे दडपले जातात, कसं दडपण आपल्यावर येतं, कसं प्रेशर आपल्यावर येतं आणि एक जणू काही एक सक्तीची कृती घडून जाते आपल्याकडून. सक्तीने काय समजा राग आला, तर राग कुठून आला, काय आला, काही कळायच्या आतच रागाची कृती होते. रागात बोलतो, रागात अशी काही कृती करतो, तर ती कृती म्हणजे नियंत्रणाबाहेरची कृती असते. फणफण करतो, रागानं तो फणफण करतो. म्हणजे त्याचं चित्त, मन फणफण करतं आणि त्याच्या ह्याच्यात तो काहीही बोलतो आणि पुढं शारीरिक कृती जी आहे, ती त्याची साध्या मारहाणीपासून तर खुनापर्यंत पण जाऊ शकते. आणि ते सगळं आपल्या जणू काही आपल्या नियंत्रणाबाहेर असतं. म्हणून ते कर्म, ते चित्त, ते मन, ते जणू काही हे शरीराला चिरडतंय ते. कडून काहीतरी करून घेतंय ते. ते शरीर दुसऱ्याला चिरडतं तो पुरता, पण त्याआधी शरीरालाच चिरडतंय. त्याआधी शरीरालाच विचलित करतंय. त्यामुळं आत्ता हा फार महत्वाचा समजून घेण्याचा मुद्दा आहे, की आत्ता म्हणजे आपण, आपल्या आत, आपल्या कायेत ज्या काही घडामोडी घडतायत, तिथूनच सगळं उगम पावतंय. अशा अर्थाची ही एक आणखी एक सखोल गाथा आहे. आणि मग हे सगळं कसं जाणायचं? हा पुढचा प्रॅक्टिकल प्रश्न निर्माण होतो. हे सगळं, सगळा जो गोंधळ आहे, सगळी गडबड जी आहे आतली, ज्याच्यामुळे यातना होतात आपल्याला, त्या यातनांपासून जर वाचायचं असेल, हं, त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल, आपलं तर ते आपल्याला समजलं पाहिजे. आणि कसं समजून घ्यायचं याच्यासाठी आपण दररोजच जागृतीचा, सतीचा, भानावर येण्याचा, हा सगळा भानावर येण्याचा प्रकार आहे. जेव्हा भान नसतं तेव्हाच हे आत्ता चित्त काम करतं. संस्कारित अस्तित्व, संस्कार जेव्हा अविद्येत असतात तेव्हा ते निर्माण होतात. म्हणजे अविद्या संखारा, अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया विज्ञान. म्हणजे अज्ञानातूनच हे आत्ता म्हणजे अज्ञान, आत्ताबद्दलचं जे अज्ञान आहे, अविद्या आहे, तर ते संस्कार घेऊनच वाढतंय. संस्कारामुळेच वाढत वाढत जातंय ते. आणि पुढच्या कृती घडतात. कारण संस्कारामुळे वाढतं म्हणून संस्कारित चित्त म्हणजे विज्ञान. आणि विज्ञान म्हणजे प्रत्येक इंद्रियाच्या 6ही इंद्रियांच्या पाठीमागे दडलेला फोर्स आहे तो. जिवंत फोर्स आहे. डोळ्यांच्या पाठीमागे चक्षु विज्ञान, कानाच्या पाठीमागे कर्ण विज्ञान काय म्हणतात त्याला, अ, चक्षु विज्ञान, श्रोत्र विज्ञान, गंध, नाकाच्या मागून गंध घेण्याचं जे ज्ञान आहे, ज्याच्यामुळे लोभ द्वेष पण निर्माण होतो, ते घ्राण विज्ञान.
जीभ, चव, स्वाद, त्याच्या मागे दडलेलं त्याला गतिशील बनवणारं जिव्हा विज्ञान, हे संपूर्ण शरीरावर आणि शरीरामध्ये आत बाहेर पांघरलेली ही जी काया आहे, जी त्वचा आहे, ते एक स्पर्श इंद्रिय आहे, ते इंद्रिय आहे ते. इंद्रिय म्हणजे बाहेरून मिळणारं, त्याच्यामुळे बाहेरचं ज्ञान होतं. पाहणं, ऐकणं, गंध, चव, आणि त्वचेमुळे, कायेमुळे स्पर्श. थंड, गरम, उबड-धोबड, मुलायम, काय असेल तो स्पर्श. ती काया विज्ञान. आणि या सगळ्यातून काम करणारा आपला मेंदू, मनोविज्ञान. आणि त्याला विचलित करणार ते मूळ चित्त, चेतवतं ते चित्त. ते मनोविज्ञानाच्या पाठीमागे ते चित्त असतं. आणि हे सगळं आपल्याला जे जाणवतं, जाणीवा, जो बोध होतो, तो ह्या जे जाणवतं त्याचा बोध होण्याची प्रक्रिया म्हणजे सती आहे, जागृती आहे, भान आहे. जेव्हा हे भान येतं, तेव्हा हे सगळं कळायला लागतं. अरे हे आत्तामधूनच, आपल्यामधूनच निर्माण होतंय सगळं, आताच चाललंय सगळं. म्हणून ते कायेमध्ये उतरावं लागतं. आणि हे सगळं आत जे चाललेलं आहे ते धम्म आहे. त्याला धम्म म्हटलेलं आहे, विशेषतः मनोधम्म. आणि त्याच्यामध्ये, धम्मामध्ये जो अधम्म आहे ते पापकर्म आहे. जे सद्धम्म आहे ते चांगलं कर्म आहे, जे दुःख निर्माण करत नाही, म्हणजे सुखाचं कारण आहे. आणि इकडे अधम्म म्हणजे पापकर्म, हे वाईट कृतीला जन्म देतं आणि ते दुःखाचं कारण बनतं, यातनांचं कारण बनतं. पण हे दोन्ही सद्धम्म अधम्म याच्यातला जो धम्म आहे, त्या घडामोडी आहेत, त्यातला कार्यकारण भाव, म्हणजे कशामुळे काय घडतं ते जाणणार, हे सती धम्म इंद्रिय आहे असं म्हटलेलं आहे. सती हे एक इंद्रिय मानलेलं आहे पंचधर्मेंद्रियामध्ये. धम्म इंद्रिय, श्रद्धा, वीर्य, सती, समाधी, प्रज्ञा, संयम, हे पंचधम्म इंद्रिय मानलेले. त्यातलं सती, जागृती, भान, हे एक इंद्रिय. आणि हे इंद्रिय, सती इंद्रिय, तर खरं म्हणजे या सहाही इंद्रियाशी कनेक्ट होऊ शकतं. सहा 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 विज्ञानांशी कनेक्ट होऊ शकतं. चक्षुविज्ञान, श्रोत्रविज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान आणि काया विज्ञान. म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, याला गतिशील बनवणारे, याला सक्रिय करणारं जे आतलं विज्ञान असतं, किंवा त्याला चित्तपण म्हणता येईल. तर त्याच्या, ते सगळ्यामध्ये भान येण्याची एक शक्ती आहे, जागृतीची शक्ती आहे त्याच्यामध्ये पण. तर ती जर लक्षात आली, ती जर सापडली, जागृतीची शक्ती जर सापडली, सती इंद्रिय, या सहाही इंद्रियांच्या मागे, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन, हे सहाही इंद्रियांच्या मागे काम करणारं चित्त, विज्ञान, याच्यामध्ये सतीचा पण गुणधर्म आहे. आणि तो क्रमशः कसा सगळीकडे पठाण करील, प्रस्थान करील, त्याच्यामध्ये मिसळेल, म्हणजे संपूर्ण काय, हाडामासात म्हणजे सगळं आलं याच्यात. हाडामासात जागृती पाहिजे असं आपण जे म्हणतो, ते हे सगळं, हे बारकाईने जर पाहिलं, हे त्याच्यात उतरलो, त्याच्यात उतरून
पठाण झालं, प्रस्थान. कायानुसती, वेदनानुसती, जाणीवा, चित्त, मन, मनोधम्म, हे इंद्रिय, हे बोलणं, वागणं, हे सगळ्यामध्ये जर ही सती झिरपली, ती प्रस्थान झालं, ते पुढं पुढं गेली आणि सगळीकडे ती मिसळली. तर मग ही ते आपल्यातलं आत्तामधलं पापकर्म जे आहे ते त्या सती जागृतीच्या प्रकाशामध्ये येतं आणि मग ते पुढं काम नाही करू शकत. ज्याच्यामुळे दुःख निर्माण होतं ते वाईट कर्म, तो अधम्म आपोआपच सद्धम्मामध्ये तो रूपांतरित होतो आणि त्याच्यामुळे वाईट कर्म घडत नाही. वाईट कर्म घडत नाहीत म्हणजे वाईट बोललं जात नाही, वाईट केलं जात नाही शरीराकडून काम. मग वाईट होत नाही, तर मग वाईट परिणाम नाहीत, म्हणजे दुःख नाही, यातना नाही, डिस्टर्बन्स नाही, चिंता नाही, अस्थिरता नाही, अस्वस्थता नाही. म्हणजे त्याला त्याला खरंच सुख म्हटलेलं आहे, परम सुख. हे चित्तशुद्धीचं सुख आहे, विज्ञान शुद्धीचं सुख आहे, म्हणजे इंद्रिय शुद्धीचं सुख आहे. कारण त्याच्यातून त्याला जागृतीचा स्पर्श झाल्यामुळं ती जागृती ह्या वज्रासारख्या कठोर पापाला पण ती नष्ट करू शकते आणि मग माणसाचं कर्म बदलतं, म्हणजे वर्तन बदलतं, मग त्याचं बोलणं बदलतं, त्याचं काही कर्म बदलतं. तर हे वज्रापेक्षा कठोर, कठीण, शक्तिमान अशी जी शक्ती आहे ती सती दिसते, जागृती दिसते. कारण ती सगळ्यावरचा उपाय आहे. अपमाद म्हणून बुद्धांनी शेवटचा संदेश जो सांगितला की जागृतीपूर्वक जगा, जागृतीपूर्वक काम करा, जागृतीपूर्वक चला. अपमादेन संपादेत. जागृती संपादन करा, जागृती मिळवा, जागृती कमवा. दक्षता, अवेअरनेस, अटेन्शन, अवेकनिंग. सती म्हणजे अवेकनिंग आहे. म्हणून आपल्या ग्रुपचं नाव सती, स्कूल ऑफ अवेकनिंग. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये, मनामध्ये, किंवा आता जे आता मित्रमंडळी आहेत काही जे काय म्हणतात, याच्याशी सहमत होऊ लागलेले आहेत, असे मित्र मिळून आपल्याला एक सती स्कूलची एक संकल्पना आहे पुढे. आपल्या ग्रुपला नावच सती स्कूल ऑफ अवेकनिंग आहे. म्हणजे सती म्हणजे जागृतीच आहे, जागृतीची शाळा म्हणजे कार्यशाळा. आता आपण याला जागृतीची कार्यशाळा पण म्हणतो, कारण इथं कार्य चाललंय काहीतरी, आपण नुसतं बोलत नाही. तर आपण जेव्हा सावधान म्हणतो किंवा जेव्हा कनेक्ट व्हायचं म्हणतो किंवा कायेमध्ये उतरायचं म्हणतो, जाणीवा, चित्त, मन, इंद्रिय, हे जे काही उतरायचं म्हणतो आपण, हे आतल्या आत चाललेलं मानसिक कार्य आहे. सक्रियता आहे याच्यामध्ये, ऍक्शन आहे, कृती आहे, कर्म आहे, कर्म आहे. हे कार्य आहे म्हणून कार्यशाळा आहे. आणि हे कार्यशाळा ज्या प्रॅक्टिकली ज्या याच्यामध्ये चाललेलं, आत्ता पण चाललेलं आपलं ते स्कूलच चाललंय जणू काय. आपण शिकतो. स्कूल म्हणजे कोणीतरी शिकवणारा असं नाही, आपलं काया हीच कार्यशाळा आहे. आपल्या कायेतच, म्हणजे ह्या आत्तामध्येच कार्यशाळा आहे, आपल्यामध्येच कार्यशाळा आहे, कारण आपल्यामध्येच कार्य चाललेलं आहे.
परंतु व्यवहारामध्ये काय असतं, व्यवहारामध्ये साधन लागतं. साधन जसं आता आपलं हे मोबाईल साधन आहे, आपलं कॉम्प्युटर साधन आहे, हा हेडफोन साधन आहे, याला माईक ज्याच्यातून तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतो ते साधन आहे. समोर कॅमेरा लागलेला आहे, वेबकॅम, तो या कॉम्प्युटरला जोडलेला आहे. हे सगळं कॉम्प्युटर, त्याला लागणारं, त्याला चालवणारं इंटरनेट, ही सगळी साधनं आहेत. इंटरनेटवर काम करणारं, आपल्याला मीटिंग घ्यायला, एकत्र यायला मदत करणारं झूम ॲप, हे साधन आहे. तर साधनांच्या आधारे आपण पुढे जातो. पण हे सगळं करणारं, घडवून आणणारं आपलं हे मन आहे, चित्त आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बुद्धी आहे, विचार आहे, इमोशन्स आहेत. आपल्यामध्ये इमोशन्स आहेत, म्हणून आपण जे काही रोज चालतं 7 वाजता, आपलं 7, 7:15 आता 7:10, तर ते आपण इच्छा आहे म्हणून करतो. म्हणजे चित्त आहे त्याच्यामध्ये, मन आहे. चित्तापेक्षा मन आहे. चित्त पण असू शकतं, ज्याचा लोभ पण जडू शकतो, आणि नाही आवडलं तर द्वेष पण निर्माण होऊ शकतो. तर हे साधनं व्यवहारामध्ये गोळा करावी लागतात, आणि तिथं ते स्कूल चालतं. म्हणजे प्रॅक्टिकली आपल्याला एखादं असं दिसणारं स्कूल पण आपल्याला आवश्यक राहणार आहे पुढे. आणि सध्या तरी अ, हे काम पुढे चालून अनेक लोक करतील, पण सध्या तरी ते माझ्याकडे जबाबदारी आहे. त्यामुळे ते मला सोयीस्कर असलेलं स्कूलच इथे पाहिजे, असं अनेक वर्षांपासून माझ्या डोक्यात विचार आहे. तिथे हे अवेकनिंगचं आहे, तिथे सतीचं पद्धतशीर काम चालेल. ऑनलाईन तर चालेलच, किंवा आपण वेगवेगळ्या ठिकाणी कार्यशाळा, 10-15 वर्ष झाले हे काम चालू आहे. तर हे काम चालू राहीलच, इ इतर ठिकाणी जाऊन पण. पण आता काही त्याच्यात ते व्यावहारिक अडचण ती पुढची ही राहणार आहे, की खूप फिरणं, खूप प्रवास करणं, आणि हे काम करणं, पुढं नेणं, हे पुढं-पुढं जरा अवघड होणार आहे. ऑनलाईन चालू राहील. पण प्रत्यक्षातला प्रवास, आणि आणि काय प्रवास म्हणजे फक्त इथून उठून दिल्लीला जाणं, किंवा आग्र्याला जाणं, किंवा महाराष्ट्रात कुठेतरी जाणं, किंवा खाली कुठे चेन्नईकडे जाणं, किंवा कर्नाटकात, किंवा बंगालकडे असं जाणं, फक्त जाणं नसते ते. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यामध्ये शक्ती देणं आणं, त्याच्यामुळे आपली प्रकृती पण चांगली पाहिजे. तिथं जिथं जाऊ तिथं आपल्याला काम करता आलं पाहिजे. नाहीतर प्रवास सहन होत नाही, थकून गेले, मग आराम करा, सक्तीचा आराम करा, असं काही जर होत असेल तर मग ते काम पुढं होणार नाही. म्हणून जास्त करून सेंट्रलाइज करणं, म्हणजे एका ठिकाणी करणं, अशी एक आवश्यकता आहे. ते साध्य होईल, मला खात्री आहे. पण किती प्रमाणात होईल, तर आपण सगळेजण किती तयारी करतो, आणि हा विषय लक्षात येतोय का, त्याच्यावर ते सगळं पुढचं काम काम अवलंबून आहे, असं मला वाटतं. आणि अर्थातच त्याला धन पाहिजे, म्हणजे दान पाहिजे. कारण
बाबासाहेबांचं एक वाक्य फार परिणाम करणारं असतं, परिणाम करणारं वाटतं, की काय शब्द वापरला त्यांनी. हा, जो म्हणजे ज्याच्याकडे धन नसतं, ज्याच्याकडे साधनं नसतात, किंवा गरीब म्हणा त्याला, वंचित म्हणा, गरीब म्हणा, ज्याच्याकडे साधनं नसतात, तर त्याचे मनोरथ ते त्याच्या मनात जे उगम पावतं त्याचे मनोरथ उगम पावल्याबरोबर खतम होतात म्हणे, ज्याच्याकडे साधनं नाहीत. म्हणजे व्यावहारिक जगात ते, आजच्या जगात ते खूप आवश्यक झालेलं आहे. बुद्धांच्या काळामध्ये पायी चालण्याची परंपरा होती, कारण तेव्हा साधनं नसतील. साधनं होती ती फक्त हायफाय लोक वापरायचे, राजे रजवाडे काय असतील ते, किंवा बैलगाड्या, घोडे वगैरे अशा, हत्ती. परंतु ह्याच्यावर सामान्य माणसामध्ये जायचं तर असं काहीतरी लवाजमा घेऊन, किंवा फार असं लक्झरियस ज्याला म्हणतात ना, अशी आलिशान साधनं वापरणं हे बुद्धांना योग्य वाटत नसेल, कारण मग त्याच्यामुळं सामान्य माणसं ही वेगळा विचार करतात. जेवढं साधं असतं तेवढं माणसं त्याच्याकडे आकर्षित होतात. खूप मोठे म्हणजे आता आलिशान, आता बाबासाहेब सुद्धा ते लोकांना भेटायला गेले काय, असे गाड्या घोड्याने लवाजमा घेऊन, आणि असं हायफाय नव्हते ते. जेव्हा लोकांमध्ये जायचं ते अं, लोकांना आकर्षित पण करता आलं पाहिजे, नाही तर आपण काहीतरी मोठे आहोत आणि वेगळे आहोत असं त्यांच्याकडे ते दाखवण्याचं ते नव्हती, ती मानसिकता तशी नव्हती. म्हणून आपण पाहतो का बैलगाडीतून चाललेत. जसं आता तो जळगावचा एक अपघात झाला, बैलगाडीतून चालले होते, का टांग्यातून टांग्यातून चालले होते, कधी पायी, कधी असं ते त्यांचा तो प्रवास असायचा. त्यावेळेला ती साधनं त्यांनी वापरली. बुद्धांच्या काळात तर पायीच जायचे जास्त करून, गावोगाव पायी फिरायचे. पण आपण आधुनिक काळामध्ये आता आपल्याकडे इंटरनेट आहे, आणि बाकीची साधनं आहेत, रेल्वे आहेत, गाड्या आहेत, आणि सामान्यांची वाहनं आहेत ही. हे सगळं करायला जे ही साधनं गोळा करायला, ही साधनं वापरायला आज धन ही म्हणजे बुद्धाच्या काळा इतकीच आवश्यक गोष्ट आहे, बाबासाहेबांच्या काळा इतकीच आवश्यक गोष्ट, किंवा किंबहुना जास्त बनलेली आहे. आणि काम पुढं जायचं असेल तर हे सगळं आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि हे आत्तासाठी आहे, आपल्यासाठी आहे, आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी आहे, आणि पुढे जाण्यासाठी आहे, प्रोग्रेससाठी आहे. आपली कार्यशाळा ही प्रोग्रेसिव्ह आहे. पठ्ठाण म्हणजे प्रोग्रेशन पण आहे. तर ती पठ्ठाण प्रोग्रेसिव्ह जागृती, पुढे जाणारी जागृती. तर जे दिसतं ते अशा प्रकारचं आहे, आणि त्याच्यातूनच हे आपलं चिंतन चालू आहे, संकल्प चालू आहे. परंतु संकल्प पूर्णत्वाला कसा न्यायचा, हे एकट्या दुकट्याचं काम नाही. म्हणून हे व्यक्तिगत काम सामाजिक बनतं मग. त्याच्यातूनच चळवळी उभ्या राहतात. सध्या आपली असं समजू पायाभरणी चालू आहे. तर अत्तवग्गातल्या ह्या गाथा ज्या आहेत ना, ह्या जरा वेगळ्याच
ठिकाणी कनेक्ट करतात बरोबर, म्हणजे आपल्याशीच कनेक्ट करतात. आपण आपणच सगळ्या गोष्टीला जबाबदार आहोत आणि आपलीच जबाबदारी आहे. म्हणजे आपल्यातच उतरावं, आपल्याला पाहावं आणि आपल्यात परिवर्तन घडवून आणावं आणि दुःखाचं रूपांतर सुखामध्ये करावं. कारण ते पाहिजे आपल्याला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, की दुःख नावाची गोष्ट संपली पाहिजे. पण अजून तरी बऱ्याच गोष्टी या स्वप्नवत वाटतात. काहींना ते अशक्य पण वाटू शकतं, की नाही असं शक्य नाही. पण हे शक्य आहे. हे बुद्धांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. बाबासाहेबांची धडपड त्याच्यासाठी चाललेली असावी. म्हणून भिक्षापात्र घेऊन धम्मप्रचार करेल इथपर्यंत त्यांचा संकल्प गेला होता. कारण लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. की हे वज्र सती बोला. ही वज्राला सुद्धा फोडू शकते. हे खूपच वेगळं आहे. छान वाक्य वाटलं. हम्म, हम्म. वेगळं आहे. म्हणजे किती जरी हार्ड असलं तरी सुद्धा या सतीच्या मार्गाने आपण त्यावर विजय मिळू शकतो. बरोबर. छान आहे सर. दिवसेंदिवस आपल्याला फार सखोल गोष्टी आपल्या लक्षात येत चाललेल्या आहेत. म्हणून कार्यशाळा आहे. ही कार्यशाळा आहे, इथं कार्य करतो, इथं आपण संशोधन करतो, इथं उत्खनन करतो, इथं खोदकाम करतो जणू काही. आणि हे सक्रिय खोदकाम आहे. फक्त विचार नाही करत आपण इथे. आणि याच्यातून पुढे असं काहीतरी घडेल, की काहीतरी आपल्या जागृतीच्या कार्याला, सतीच्या कार्याला काहीतरी मोठं स्वरूप येऊ शकतं. पण ही शक्ती आपल्याला अगोदर लक्षात आली पाहिजे, जी आता आपल्याला जाणवते. त्रिभुवन डिस्कनेक्ट झाले बहुतेक. बोला. माघाडेजी जय बोला. भीम. जय भीम जय बोला. भीम. अशक्य ते शक्य करिता अशक्य. साय असं. अशक्य ते शक्य करिता साय असं. हाच त्याचा अर्थ आहे, दुसरं काय वेगळं काही नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. प्रयत्न केले तर अशक्य पण शक्य होऊ शकतं. अशक्य वाटणार, अशक्य काहीच नाही. आपले सायास कमी पडतात, प्रयत्न कमी पडतात. परंतु प्रयत्नांना गती देणारी दृष्टी असते, समज, अंडरस्टँडिंग. आणि समज ही जागृतीमुळे येते. अंडरस्टँडिंग ही एखादा विषय समजून घेण्यामुळे ती त्या जागृतीमुळे तो विषय समजतो आणि दृष्टी येते. त्याच्यासाठी जे प्रयत्न आणि योग्य प्रयत्न, सम्यक व्यायाम, जे योग्य प्रयत्न पाहिजेत ते कमी पडतात. तर ते तात्पुरती गोष्ट आहे. ती आपण डेव्हलप करू शकतो. ते आपल्या हातात आहे.